पूल पडला, याची संरक्षण भिंत 9 तारखेला पडली, त्या दिवशीच आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलं होतं की येणाऱ्या 7 दिवसामध्ये या प्रकरणाची तात्काळ चौकशी करा, स्वतंत्र तांत्रिक याची चौकशी करून त्याचा अहवाल 2 ते 3 दिवसामध्ये सादर करा असे आम्ही आवाहन केलं होतं. परंतु याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही NHAI किंवा मग KTL कंपनी असेल, या दोन्हीने आणि प्रशासनाने, जिल्हा प्रशासनाने. त्यामुळे आम्ही आज सुरुवात आहे आंदोलनाची, याच्यानंतर आम्ही उग्र स्वरूपात आंदोलन करू. तरी पुन्हा एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो जिल्हा प्रशासनाला आणि नॅशनल हायवेला की या प्रकरणाची तात्काळ चौकशी करा. 2 ते 3 दिवसामध्ये या चौकशीचा अहवाल जाहीर करावा सगळ्यांसमोर आणि त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना तात्काळ कार्यवाही करावी आणि या कल्याण टोल जे आहे त्याच्याकडून जे काही अधिकार असतील ते पूर्ण काढून घ्यावे आणि त्यांना ब्लॅकलिस्टेड करण्यात यावे. द्वारा हे पुलाच्या निर्मितीचं काम आहे आणि अतिशय 16 महिन्यामध्ये पुलाची दुरवस्था झाली आणि पूल कोसळला. त्यामध्ये आमची प्रमुख मागणी अशी आहे की कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे मध्य प्रदेशसारख्या राज्यात. औरंगाबादमध्ये नुकतेच 53 कोटीचा त्यांच्यावर दंड आकारलेला आहे सरकारच्या वतीनं. अशा एक ना अनेक काळाकांडी या कंपनीच्या माध्यमातून झालेली आहे आणि तरीसुद्धा नांदेडसारख्या प्रमुख शहरामध्ये कल्याण टोलला हे काम दिलेलं आहे. ते दिलेलं काम कंत्राट सरकारने या ठिकाणी रद्द करावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो. त्याचबरोबर कंपनीचे जे ह्या एरियाचे मॅनेजर आहेत त्यांना तात्काळ त्या पदावरून काढून त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि ही मागणी जर लवकर मान्य नाही झाली तर वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात उग्र स्वरूपात आंदोलन करणार आहे, हे मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो. काम हे फक्त आणि फक्त पैसे खाण्याचं काम चालू आहे. इथं आपण बघितलं असेल, एक साधी भिंत म्हणजे रस्त्याचा ब्रिज हा सगळ्यात मोठा महामार्ग असतो म्हणजे हायवे, आणि याचं जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर आपण आता समजलं पाहिजे की किती निर्लज्ज हे सरकार आहे. आपण नितीन गडकरी यांना एक चांगला व्यक्ती म्हणून बघत होतो, परंतु त्यांना जास्त सांगायचे की मला वाटते की त्यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी आता या घटनेपासून दूर व्हावं